आणि उत्तप्पा बनवण्याचे प्रीमिक्स आज आपण बनवणार आहोत, तेही घरच्या घरी। जनरली आपल्याला डोसा किंवा उत्तप्पा बनवण्यासाठी तांदूळ भिजवावे लागतात, ते बारीक करावे लागतात। सो त्याच्यासाठी खूप वेळ जातो। आज आपण इन्स्टंट डोसा किंवा उत्तप्पा कसं बनवायचं, त्याचं पीठ कसं बनवायचं हे आज आपण पाहणार आहोत। म्हणजेच डोसा किंवा उत्तप्पा बनवण्याचे प्रीमिक्स आज आपण करणार आहोत। ही खूप सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे आणि या व्हिडिओमध्ये मी खूप सारे असे टिप्स देणार आहे जेणेकरून तुमच्या डोसा किंवा उत्तप्प्याची चव एकदम हॉटेलच्या डोस्याप्रमाणे लागेल। ज्याप्रमाणे आपण हॉटेलमध्ये जाऊन डोसा किंवा उत्तप्पा खातो त्याची जी चव असते सेम त्याचप्रमाणे आपला हा इन्स्टंट डोसा किंवा उत्तप्पा बनणार आहे। सो हे पीठ खूप इंटरेस्टिंग होणार आहे। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे मी परत घेतलेली आहे आणि यामध्ये आता मी तांदूळ घेतलेले आहेत। हे तांदूळ मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत। तुमच्या घरात जे अवेलेबल असेल ते तांदूळ घ्या, बट तुम्ही इथे फक्त इंद्रायणी तांदूळ वापरू नका, कारण इंद्रायणी तांदूळ हे खूप चिकट असतात, त्यामुळे तुमचा डोसा आणि किंवा उत्तप्पा चिकट होईल। आता इथे मी हे 3 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत, म्हणजेच 1 किलो आपल्याला इथे तांदूळ घ्यायचे आहेत। तुम्ही तुमच्या घरात जे माप असेल त्याने मापून घेतले तरीही चालेल। इथे मी हा ग्लास घेतलेला आहे। हे 3 ग्लास घेतले की 1 किलो तांदूळ होतात। तुम्ही मोजून घ्या किंवा अंदाजे घेतले तांदूळ तरीही चालतील। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। आता हे तांदूळ छान असे आपण साफ करून घ्यायचे आहेत, जेणेकरून यामधली घाण सगळी निघून जाईल। या तांदळामध्ये थोडीशी घाण असते, म्हणजेच खडे असतात किंवा हे साळी असतात, त्या स्वच्छ अशा निवडून घ्यायच्या आहेत आपण। तुम्ही जर बाजारातून तांदूळ विकत आणले तर त्यामध्ये इतकी घाण नसते। सो हे अशा प्रकारे आपण तांदूळ स्वच्छ करून घ्यायचे आहे, जेणेकरून यामध्ये अजिबात खडे वगैरे राहणार नाहीत। आणि ही रेसिपी करायला खूप सोपी ट्रिक्स सांगणार आहे तुम्हाला, जेणेकरून तुमचा डोसा किंवा उत्तप्पा एकदम हॉटेलची चव देणारा आणि कुरकुरीत असा होईल। आता हे आपले तांदूळ स्वच्छ करून घ्यायचे आहेत सगळे। तुम्हाला दिसत असेल बघा, हे मी सगळे तांदूळ साफ करून घेतलेले आहेत। अशा प्रकारे हे सगळे स्वच्छ करून घ्यायचे आहेत तुम्ही। आणि आता हे तांदूळ आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। हे तांदूळ मी आता 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता तुम्हाला दिसत असेल बघा, सगळा यामधला कचरा निघून गेलेला आहे आणि एकदम स्वच्छ असे तांदूळ झालेले आहेत। हे बघा तुम्हाला दिसत असेल, हे मी मोठं पातेलं घेतलेलं आहे। तुम्हीही अशाच प्रकारचं मोठं पातेलं घेऊ शकता। आता हे तांदूळ आपण यामध्ये घालून घ्यायचे आहेत। आणि जर तुम्ही याच्या अगोदरचा व्हिडिओ पाहिला नसेल, मी उत्तप्प्याचा व्हिडिओ बनवला होता की इन्स्टंट उत्तप्पा कसा बनवायचा हॉटेल स्टाईलचा। सो जर तुम्ही तो व्हिडिओ अजून बघितला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथून तुम्ही बघू शकता। आता यामध्ये हे मी 1 तांब्या पाणी घेतलेलं आहे। पहिल्यांदा आपल्याला 1 तांब्या पाणी यामध्ये ओतायचं आहे। आता हे छान असं पाणी मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता अजून 1 तांब्या यामध्ये पाणी ओतायचं आहे, जेणेकरून आपले तांदूळ छान असे बुडले जातील। आणि इथे पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त घेऊ शकता, फक्त तुमचे तांदूळ छान असे बुडले पाहिजेत। आता हे आपण 2 तासासाठी असंच भिजत ठेवायचे आहेत तांदूळ। झाकण ठेवूनच भिजवायचे आहेत, उघडे अजिबात ठेवायचे नाहीत। आता आपले 2 तास झालेले आहेत तांदूळ भिजवून। आता आपण हे उघडून बघणार आहोत। आता इथे तुम्हाला दिसत असेल बघा, छान असे आपले तांदूळ भिजलेले आहेत। आणि इथे तांदूळ भिजलेले आहेत हे कसे ओळखायचे, तर हे तांदूळ तुम्ही असा हाताने तोडून बघायचा, त्याचं पीठ झालं पाहिजे। म्हणजे आता तुम्हाला इथे दिसत असेल बघा, मी 1 तांदूळ तोडलेला आहे आणि तो असा एकदम असा दाबायचा, जेणेकरून जर त्याचं पीठ झालं तर समजायचं की हे तुमचा तांदूळ भिजलेला आहे। आणि लगेच ओळखतो तुम्हाला, एकदम तांदूळ पांढरा पडलेला असतो आणि त्याचे लगेच तुकडे होतात। आता हे मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि परत एका पाण्याने हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, एकदम आपला पांढरा तांदूळ झालेला आहे। फक्त इथे एक टीप आहे की इंद्रायणी तांदूळ तुम्ही अजिबात घेऊ नका, नाहीतर तुमचे डोसे चिकट होतील। आता हा मी एक टॉवेल हातरलेला आहे। पहिल्यांदा तुम्ही फॅन चालू करून घ्यायचा आहे आणि हा एक टॉवेल हातरायचा आहे। इथे तुम्ही टॉवेल घ्या किंवा एखादं सुती कापड घेतलं तरीही चालेल, फक्त इथे टीप आहे की तुम्ही सुतीच कापड घ्या, म्हणजेच कॉटनचं कापड तुम्ही घेऊ शकता। आता या टॉवेलवरती आपण हे तांदूळ टाकायचे आहेत आणि हे तांदूळ आता छान असे पसरून टाकायचे आहेत। जास्त एकदम जाड टाकायचे नाहीत, असे एकदम सुट्टे सुट्टे करून टाकायचे आहेत, म्हणजेच विरळ विरळ टाकायचे आहेत, जेणेकरून ते लगेच वाळले जातील। आणि हे तांदूळ तुम्ही उन्हात ठेवू नका। हे तांदूळ इथे एक तुम्हाला टीप आहे, हे तांदूळ तुम्ही म्हणाल की लगेच मी उन्हात वाळवतो, नाही, उन्हात अजिबात तांदूळ वाळवायचे नाहीत। हे दमट हवेवरतीच वाळवायचे आहेत, म्हणजेच घरात वाळवायचे आहेत। अजिबात त्याला ऊन द्यायचं नाही आहे, नाहीतर तुमचे डोसे अजिबात चांगले होणार नाहीत। सो त्याच्यासाठी तुम्ही हे तांदूळ फॅनवरती वाळवायचे आहेत, म्हणजेच घरात आपल्या वाळवून घ्यायचे आहेत।
आता तुम्हाला दिसत असेल बघा, अशा प्रकारे हे तांदूळ सगळे पसरून घ्यायचे आहेत, म्हणजेच विरळ विरळ करायचे आहेत. आता हे आपले तांदूळ सगळे पसरून झालेले आहेत. आता हे तांदूळ 1 ते 2 तासासाठी आपल्याला वाळवून घ्यायचे आहेत. आता 2 तास पूर्ण झालेले आहेत आणि तांदूळ आपले छान असे वाळलेले आहेत. तुम्हाला दिसत असेल बघा, एकदम आपले तांदूळ वाळले आहेत. हे कसे ओळखायचे, तर त्यातला एक तांदूळ घ्यायचा आणि तो असा नखाखाली दाबून बघायचा. जर त्याचे एकदम बारीक तुकडे झाले किंवा पीठ झालं तर ओळखायचं की आपले तांदूळ छान असे वाळलेले आहेत, एकदम कडक. आता इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे. तुम्हाला दिसत असेल बघा, मी पाव वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. इथे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. जर तुमचा 1 किलो तांदूळ असेल तर पाव वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे. आणि ही डाळ कच्ची डाळ घेतलेली आहे, अजिबात तिला भिजवली वगैरे नाही आहे. सो ही कच्ची डाळ आता आपण या तांदळामध्ये ओतायची आहे. जास्त डाळ घ्यायची नाही, नाहीतर तुमचे डोसे एकदम चिकट असे होतील. आता ही डाळ आणि तांदूळ छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत. हे पीठ करायला खूप सोपं आहे. आता तुम्हाला दिसत असेल बघा, हे आपले तांदूळ मिक्स करून झालेले आहेत. आता हे तांदूळ तुम्ही चक्कीतून दळून आणू शकता. जर तुमच्याकडे घरघंटी नसेल तर तुम्ही बाहेर गिरणीतून दळून आणली तरीही चालतील. आणि जर तुमच्याकडे घरघंटी असेल तर तुम्ही अशा प्रकारे या घरघंटीवरती दळून घेऊ शकता. आणि इथे एक तुम्हाला टीप आहे, एकदम जास्त गव्हासारखं पीठ बारीक करायचं नाही. ज्याप्रमाणे आपलं ज्वारीचं पीठ असतं, भाकरीचं पीठ, त्याचप्रमाणे हे एकदम रवाळ थोडंसं असं करून घ्यायचं आहे, म्हणजेच जाडसर असं करायचं आहे, एकदम बारीक करायचं नाही. आणि ज्यांच्याकडे घरघंटी आहे त्याच्यासाठी मी ही माहिती सांगते. इथे मी 1 नंबरची चाळण वापरलेली आहे. जी आपण ज्वारीसाठी वापरतो ती 1 नंबरची चाळण घेतलेली आहे. आणि आता हे आपण घरघंटीवरती पीठ करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला दिसत असेल बघा, छान असं आपलं पीठ करून झालेलं आहे. ज्याप्रमाणे भाकरीचं जाडसर पीठ असतं त्याचप्रमाणे हे पीठ करून घ्यायचं आहे. तुम्हाला दिसत असेल बघा, एकदम जाडसर असं रवाळ असं हाताला लागतं आहे पीठ, त्याचप्रमाणे हे पीठ करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं इन्स्टंट डोसा उत्तप्पा पीठ तयार झालेलं आहे. तुम्ही याचे डोसे करू शकता, उत्तप्पा करू शकता. आणि जर या पिठाचा तुम्हाला उत्तप्पा कसा बनवायचा याची रेसिपी हवी असेल, हाय हॅलो एव्हरीवन, मी चैतू लाईफ रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी खूप छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. ती रेसिपी म्हणजे बिना पीठ आंबवता झटपट बनवा तांदळाचा कुरकुरीत उत्तप्पा. ही खूप सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे आणि पीठ आंबवायची काहीच गरज लागत नाही यामध्ये. आणि फक्त 5 मिनिटात आपला हॉटेल स्टाईल उत्तप्पा तयार होतो, एकदम मऊ लुसलुशीत आणि कुरकुरीत असा. तुम्हाला दिसत असेल बघा इथे. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे एक मी पातेलं घेतलेलं आहे आणि हे 1 वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हे पीठ मी एका खास ट्रिकने बनवलेलं आहे. सो हे पीठ कसं बनवायचं हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत जाईन पुढे. सो आता हे 1 वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ते आता या पातेल्यामध्ये आपण ओतून घ्यायचं आहे. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील. आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. हे तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे. ही खूप सोपी रेसिपी आहे. इथे पहिल्यांदा आपण अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे. आता हे पाणी आपण या पिठामध्ये घालून घेणार आहोत. आणि आता हे पाणी आणि पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण लगेच सगळं पाणी ओतायचं नाही आहे, हळूहळू हे पाणी आपण ओतायचं आणि पीठ असं मळायचं आहे. आता तुम्हाला दिसत असेल पाणी सगळं शोषण घेतलेलं आहे पिठाने. आता यामध्ये परत आपण अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे, ते आता आपण यामध्ये घालून घेऊयात. आता हे छान असं परत एकदा आपण मिक्स करून घ्यायचं आहे. या पिठातल्या गाठी छान अशा फोडून घ्यायच्या आहेत, अजिबात यामध्ये गाठी नाहीत राहिल्या पाहिजे. आणि ही रेसिपी करायला खूप सोपी आहे. जेव्हा आपल्या घरात पाहुणे येतात आणि त्यांना उत्तप्पा खायची इच्छा असते तेव्हा आपण लगेच झटपट बनवू शकतो. आता तुम्हाला दिसत असेल बघा, छान अशा मी पिठातल्या गाठी फोडून घेतलेल्या आहेत. आणि हे पीठ बनवायची सुद्धा पद्धत खूप सोपी आहे, झटपट होणारी आहे. आता हे सगळ्या गाठी आपल्या फोडून झालेल्या आहेत. आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे. जर तुम्हाला जाडसर चिरलेला आवडत असेल तर तुम्ही जाडसर चिरलेला घेतला तरीही चालेल. आणि यामध्ये अजिबात सोडा घालण्याची काहीच गरज लागत नाही, कारण हे पीठ त्या एका छान अशा सोप्या अशा ट्रिकने बनवलेलं आहे. बारीक चिरलेला एक टोमॅटो घ्यायचा आहे. इथे तुम्ही कोणत्या भाज्या वापरल्या तरीही चालेल. जर गाजर तुम्हाला आवडत असेल तुम्ही घेतलं तरीही चालेल. कापलेली कांद्याची पात घ्यायची आहे. आणि ही मी हिरवी मिरची घेतलेली आहे. या मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत. आता हे सगळे पदार्थ आपले घालून झालेले आहेत. आता हे छान असे आपण मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून हे सगळं जे आपण या पिठामध्ये मीठ टाकलेलं आहे ते सगळं आपल्या भाज्यांना लागलं जाईल आणि पिठालाही. आता तुम्हाला दिसत असेल बघा, छान असं आपलं पीठ मिक्स करून झालेलं आहे. तुम्हाला दिसत असेल बघा कन्सिस्टन्सी आत्ताच.
अशा प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता हा मी 3 ते 4 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. ती छान अशी यामध्ये घ्यायची आहे. तुम्ही चुरून टाकली तरीही चालेल. छान असा वास येतो कढीपत्त्याचा, त्याच्यामुळे आपण ही पानं घेतलेली आहेत. आता याच्यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे. आता इथे तुम्हाला पाण्याचं प्रमाण लक्षात ठेवायचं आहे. जर तुम्ही तांदळाचं 1 वाटी पीठ घेतलं असेल तर इथे तुम्हाला 1.5 वाटी पाणी लागतं. आता हे शेवटला आपण अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ही रेसिपी करायला खूप सोपी आहे. क्रिस्पी असा उत्तप्पा तयार होतो, ज्याप्रमाणे आपण हॉटेलमध्ये खातो उत्तप्पा. आणि याची चव आंबटही लागते, बिना आंबवता. हे एक विशेष आहे या पिठाचं. आता तुम्हाला दिसत असेल छान असं मिक्स करून झालेलं आहे. हा मी नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे. याच्यावरती आता मी 1 चमचा तेल घातलेलं आहे. सुरुवातीला नॉनस्टिकच्या तव्यावरती 1 चमचा तेल घातलं तर चालेल. आणि परत जर तुम्ही उत्तप्पे करत असाल तर परत तेल घालायची काहीच गरज लागत नाही, कारण ते तेल नॉनस्टिकच्या तव्याला चिकटलेलं असतं. फक्त सुरुवातीला पहिला उत्तप्पा करताना तेल घालायचं आहे. आता हे पीठ घ्यायचं आहे आणि हे बरोबर असं मध्यभागी टाकायचं आहे. जर तुम्हाला मोठा उत्तप्पा करायचा असेल तर तुम्ही स्प्रेड करून घेतलं तरीही चालेल. बट आज आपण इथं स्मॉल साईजचे उत्तप्पे करणार आहोत, कारण ते दिसायला खूप छान दिसतात आणि लगेच क्रिस्पी होतात. आता हे आपलं पीठ स्प्रेड करून झालेलं आहे. आता चारी बाजूने आपण हे असं तेल टाकायचं आहे थोडंसं. जास्तही नाही टाकायचं, कारण हा नॉनस्टिकचा तवा आहे. आता हे छान असं आपण एका बाजूने ह्याला फ्राय होऊन देणार आहोत. आता मी तुम्हाला सांगते हे पीठ मी कसं बनवलेलं आहे. तांदूळ घ्यायचे, ते 4 ते 5 तासासाठी भिजवत ठेवायचे. त्याच्यानंतर ते धुवून घ्यायचे स्वच्छ पाण्याने आणि ते फॅनखाली वाळत ठेवायचे 1 ते 2 तासासाठी. आणि छान अशी वाळल्यानंतर ते तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करू शकता, म्हणजेच मिक्सरमध्ये पीठ करून घेऊ शकता, किंवा तुम्ही गिरणीवरून दळून आणलं तरीही चालेल. अशा प्रकारे हे तांदळाचं पीठ आपण करून घ्यायचं आहे. तर तसं एका बाजूने छान असं फ्राय झालेलं आहे. आता तो आपण पलटी करून घेतलेला आहे. आता आपण दुसऱ्या बाजूनेही असा क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. झटपट होणारे उत्तप्पे आहेत हे. आकारही छोटा आहे आणि लगेच ते भाजले जातात. त्याच्यामुळे अशा प्रकारचे तुम्ही उत्तप्पे तुमच्या घरी करू शकता. मुलांना तुमच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. तुम्हाला दिसत असेल बघा, दुसऱ्या बाजूने छान असं आपला क्रिस्पी फ्राय करून झालेला आहे. अशा प्रकारे आपण सगळे उत्तप्पे तयार करून घेणार आहोत. आता तुम्हाला दिसत असेल बघा, इथे मी 3 उत्तप्पे करून घेतलेले आहेत. खूप छान असे मऊ झालेले आहेत आणि एकदम हॉटेलसारखी त्याला जाळी सुद्धा सुटलेली आहे, बिना पीठ आंबवता. सो ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि आपल्या फॅमिलीला खाऊ घाला. आणि तुम्हीही खा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती, कारण खूप छान अशी मऊसुद्धा झालेली आहेत आणि क्रिस्पी अशी झालेली आहे. ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती. मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.